अंबाजोगाई तालुक्यातील मुडेगाव येथे दिनांक 20/4/2025 पासून ते दिनांक 27/4/2025 पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले आहे। या निमित्ताने महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार प्रवचनकार यांना विशेष निमंत्रित केले असून अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रम पूर्णतः होत आहेत। या निमित्ताने भाविकांची प्रचंड गर्दीही पाहावयास मिळत आहे। दिनांक 26/4/2025 रोजी गोरोबा काका पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्रातील प्रसिद्ध प्रवचनकार कीर्तनकार ह.ब.प. हरिहरजी महाराज गुले नागदरा यांच्या अमृतवाणीतून कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला होता। त्यांच्या या कीर्तन सोहळ्यास उत्कृष्ट गायक ह.ब.प. बाबुराव महाराज नागरगोजे नागदरा व मृदंगाचार्य ह.ब.प. अमर महाराज वाकणकर नात्रा यांची साथ मिळाल्याने भाविकांना मंत्रमुग्ध केले। गोरोबा काका पुण्यतिथीनिमित्त आयोजित केलेल्या कीर्तन सोहळ्यात मुडेगाव ग्रामस्थांनी व पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली होती। अंबाजोगाई दर्शन बातम्यासाठी सतीश मोरे, मुडेगाव। हरे रामा गोरोबा काका तो सत्य बोलला, गोरोबा काका तुझं सत्य बोलला, गुरुविना तुझ्या भक्तीला अर्थ नाही या बोलण्याला, ऐसे पांडुरंग बोलत तसे नाम देवाला, मग नामा बोले पांडुरंगाला, पांडुरंगा तुम्ही कोणत्या गुरुपाशी धारिता मला, तेव्हा पांडुरंग बोलत असे नामदेवाला, रे नामदेवा द्वारी तुम्ही जावे आवडे नागनाला, तेथे विश्वमा खेचर आहे भला, तोच गुरु तुझ्या दैवामध्ये निधना, आज्ञा ऐकून्या नामदेव उठला, चालत चालत आवडे नागनाला आला, विश्वमा खेचर गुरु त्याने केला, मग नाम पूर्वज्ञानी झाला, ऐका बोले हरे विठ्ठला दुर्वाला, कच्च्या मडक्याचा शोधला गेला, कच्च्या मडक्याचा शोधला गेला, कच्च्या मडक्याचा शोधला गेला। म्हणून सर्व संतांची परीक्षा घेणारे फोपटणारी काका आणि त्यांची पुण्यतिथी तुमच्या सप्ताहात यावी, अधिक वेळ घेत नाही, कारण संत शब्द मी काहीच सांगितला नाही, मला ते एक आठवडाभर जरी मला संत शब्द सांगा म्हटला, एक आठवडाभर, पण 5 मिनिटात सांगतो ना, आठवडाभर सांगतो, 5च मिनिटात सांगतो। माझ्या आजूबाजूला महाराज मंडळी समोर बसलेले सर्व ज्ञानी आहे, त्यामुळे ज्ञानी असल्यामुळे ते 5 मिनिटात संत शब्द सांगतो। काय दुसरा अध्याय, दुसऱ्या अध्यायाचा 55वा श्लोक, 54व्या श्लोकामध्ये प्रश्न आहे, तिथं प्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव, इथून सुरुवात झाली। 55व्या श्लोकापासून 72व्या श्लोकापर्यंत जे लक्षण सांगितले त्या लक्षणामध्ये जो बसेल तो संत। विस्ताराने सांगायचं झाले 2 प्रवचन आणि एवढ्या सांगायचं 1 मिनिट। चला तिसरा अध्याय, की जी कर्म प्रतिष्ठिले। तिसऱ्या अध्यायामध्ये कर्म करून नैष्कर्म्य स्थितीला प्राप्त होऊ शकतो। कोण झालं? जनक राजा झाला। त्यावरची एक ओळी, देखपा जनकाधिक कर्मजात अशेख, न सांगिता मोक्ष सुख पावते झाले। मिथिला नगरी जळते, माझं काही जळत नाही, राजा सभा मंडप जळतोय, माझं काही जळत नाही, पाय जळतोय,
माझं काहीच जळत नाही, हे जे लक्षण आहे. चला चौथ्या अध्याय ते ज्ञान पैगा बडवे जरी म्हणी अगदी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेशी. आला ना संत शब्द, संताया भजावे सर्वस्वे. चला पाचवी अध्याय मी माझी आईची आठवण विसरून गेले दयाचे अंतकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर गेली याची सेन करी. चला सातव्या अध्याय सोन्याचं विठ्ठल मेरू पर्वत एवढं असेल आणि मातीचा ढेकूळ जो सर्वस्व मानतो तो संत असतो. त्याच्यावर उदाहरण राका बंकानी वंका. बरोबर आहे. तर साहेब एकची लीला करले जे मागे सर्व भावे बदले असते किंवा महापुढे निघताची कोटीवरी परिप्राप्तीच्या पहिलतरी विपायला निघे असे जे प्राप्तीच्या पहिलतीला निघाले त्याची संत त्याची संत. सर्व ज्ञानेश्वरीच्या शेवटपर्यंत जातो मी. 90व्या अध्यायातला ज्ञानी पुरुष राजविद्या जन जाणली मोठके गुरुमुखे उदय जगसे हृदय स्वयंभूचे असे प्रत्यक्ष खावे लागे त्याचे अपसयाची इथे संत. 10व्या अध्यायात ज्याने विभू जाणल्या ते संतच की हो. 11व्या अध्यायामध्ये जो विश्वरूप दर्शन पाहू शकला तो अर्जुनही संतच. 12व्या अध्यायातल्या 13व्या श्लोकापासनं अद्वेष्टा सर्व भूताना मैत्र करून एक वच निर्ममो निरहंकार हे सर्व लक्षण कोणाचे तेची संत तेची संत